सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांवरील कारवाईकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेत। अद्यापर्यंत ही कारवाई दृश्य स्वरूपामध्ये दिसत नसताना नाना पटोले यांनी मात्र कारवाई झाल्याचा दावा केलाय। ही कारवाई टेक्निकल असल्याचा दावा नाना पटोलेंचा आहे। नानांच्या या दाव्याची सत्ताधाऱ्यांनी मात्र फिरकी घेतली आहे। पाहूयात। काँग्रेस आमदारांवर हायकमांडची अदृश्य कारवाई। क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर आमदारांवर कारवाईचा दावा। टेक्निकल कारवाई झाल्याचा नानांचा अजब दावा। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तब्बल 7 आमदारांनी पक्षादेशाविरोधात क्रॉस वोटिंग केली आहे। त्यामुळे शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला, तर प्रज्ञा सातव यांना ठरवून दिलेल्या मतांच्या कोट्यापेक्षाही त्यांना कमी मतं मिळाली। काँग्रेसनं क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात 19 जुलैपूर्वी कारवाई करणार असल्याचं काँग्रेसचे नेते सांगत होते। नाना पटोले तर त्या आमदारांना अद्दल घडेल अशी कारवाई करणार असल्याचं सांगत होते। पण 19 जुलै गेली, आता 29 जुलै उजाडली तरीही त्या आमदारांवर कारवाई झालेली नाही। आता त्या कारवाई संदर्भात विचारलं असता नाना पटोलेंनी कारवाई झाल्याचा दावा केलाय। ही कारवाई टेक्निकल स्वरूपात असल्याचं सांगून स्वतःची सुटका करून घेतली आहे। कारवाई झालेली आहे, तुम्हाला टेक्निकली इश्यू आहे फक्त त्याच्यामध्ये, पण कारवाई झालेली आहे। कारवाई झालेली आहे, तुम्हाला टेक्निकली इश्यू आहे फक्त त्याच्यामध्ये, पण कारवाई झालेली आहे। काँग्रेसनं कारवाई करण्यात चालढकल सुरू केली आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या 2 आमदारांना वाचवण्याकरता काँग्रेसचा बडा नेता दिल्लीत लॉबिंग करत असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळेच काँग्रेसवरील कारवाई लांबल्याचं सांगण्यात येत आहे। लांबलेल्या कारवाईवरून भाजपनं काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत। मला वाटतं की जवळजवळ काँग्रेसची 9 का 10 मतं फुटली। घटक पक्षातल्या लोकांनी मतदान केलं नाही। खरं तर काँग्रेसचं नशीब चांगलं आहे की गरजच 9 ते 10 मतांची होती। मला वाटतं 15-20 मतांची गरज असती तर काँग्रेस अर्ध्यावर आली असती। त्यामुळे काँग्रेसकडे कारवाई करण्याची हिंमत नाही। काँग्रेस हा पक्ष आता फक्त हवेवरती आणि वाफेवरती चालतोय। विधान परिषद निवडणुकीत शेकाप नेत्याचा पराभव झालाय। शिवाय जयंत पाटील हे शरद पवारांचे उमेदवार होते। कारवाई करून आमदारांची नाराजी काँग्रेसला ओढवून घ्यायची नसावी, त्यामुळेच या कारवाईत चालढकल केली जाते। आता नाना म्हणतायत कारवाई झालीये। ही कारवाई महाराष्ट्राला मात्र अजूनही दिसलेली नाही, हे मात्र तेवढंच खरंय। विनोद राठोड सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।